नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जयेश राठी ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती। तर आज आमच्या नांदगावची ग्रामदेवता आई सुखाईदेवी मंदिराचा 9वा वर्धापन दिन। समोर जे तुम्ही ग्राउंड पाहताय तर इथे 2 दिवस आधी भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा गावातील तरुण वर्गाने सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात पार पाडली। मित्रांनो, आमच्या गावामध्ये एक पांडवकालीन तळं आहे। आम्ही त्याला देवाचं पाणी बोलतो। कशा प्रकारे आहे हे तळं, देवीची स्नान संध्या कशा प्रकारे केली जाते, एक थोडक्यात माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर आज बाबा आज इथं तुझे आज गाव यात्रा भरलेली आहे, ही मान्य करून घेऊन काय चूक वगैरे झाली असेल तर माफ कर। हातूला नारळ बिरळ दिले आहे, मान्य करून घे आणि गावाला सुखी संभाळ जरा वाढू दे बाय। तर आमच्या गावचे पोलीस पाटील श्री संतोष घोटलजी, तुम्हाला विनंती आहे की आपल्या या वर्धापन दिनासंबंधी एक महत्त्वपूर्ण माहिती एक थोडक्यात सर्वांना सांगा। नमस्कार सगळ्यांना, नमस्कार। आज आपल्या गावचं ग्रामदैवत आराध्य दैवत माता सुखाईचा 9वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा होतोय आणि तो साजरा करत असताना आज परंपरेप्रमाणे रीतिरिवाजाप्रमाणे देवीचा उत्साह प्रारंभ झालेला असून पहाटेपासून वेगवेगळ्या रंगढंगामध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा होतोय। साजरा होत असताना उपस्थित या गावचे सर्व पदाधिकारी, विशेषतः देवस्थानचे कमिटीचे मानकरी जयरामजी राठे, गावकर सर्वस्वी सुभाषजी गोवळकर, केशवजी डोंगरे, मनोहरजी पांचाळ, सरपंच, तंटामुख्याध्यक्ष आणि सर्व बंधू आणि महिला भगिनी या सर्वांचं ज्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। मित्रांनो, खरं तर या पाण्याला देवाचं पाणी संबोधलं जातं। फार मोठी आख्यायिका आहे आपल्या या गावाला, इतिहास आहे आपल्या गावाला। गावचं नाव नांदळच, परंतु पांडवकालीन हे तळं, हे विशेष पाणवठा, ह्याचं महात्म्य फार मोठं आहे आणि ह्या महात्म्याच्या अनुषंगानं आपण देवीचा जीर्णोद्धार केला आणि त्या जीर्णोद्धारानंतर देवीची यथासांग सेवा करण्यासाठी, स्नान संध्या करण्यासाठी या पाण्याचा वापर केला जातो। तो वापर करत असताना मोठ्या लाव्या जम्यासह, फौजफाट्यासह, वाजत गाजत, पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्व बंधू आणि भगिनी आपण या पाण्याचं उदकारोहण करत असतो आणि ते उदकारोहण झाल्यानंतरच आपण देवीला स्नान संध्या करतो आणि त्याच्यानंतर देवीचा सगळा हा जो काय पुढील कार्यक्रम असतो तो पार पडतो। तर पुन्हा एकदा आपल्या या जयेश राठे ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये त्या सर्वांचंच ग्रामस्थ बंधू आणि भगिनींचा उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे, विशेषतः आमच्या कामधंद्यानिमित्त असलेले बाहेर गावचे बंधू आणि भगिनी या सर्वांचंच या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। आणि आमचा हा लाईव्ह कार्यक्रम आदरणीय जयेशजी राठे फार साता समुद्रपार पोचवणार आहेत, तर त्यांचं देखील या कार्यक्रमामध्ये, उपक्रमामध्ये सर्वांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। धन्यवाद। थँक्यू।
जगद्गुरुन् विश्वेशलिङ्गसम्भूतं विश्वविद्याविबोधकं विश्ववन्द्यं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरुं ज्ञानादिशक्तियुक्ताय भुक्तिमुक्तिप्रदायिने। तर मित्रांनो, अशा प्रकारे मोठ्या आनंदात उत्साहात सुखाई देवी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा पार पाडला जातो। विविध खेळ खेळले जातात, दुपारी पूजा असते, महाप्रसाद असतो, महिलांचं हळदी कुंकू होतं व रात्री छोटासा भजनाचा कार्यक्रम, त्याच्यानंतर नमन, अशा प्रकारे मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडतो। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत मनापासून धन्यवाद। जय शिवराय।